नमस्कार मित्रांनो, जीटेक मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ नेमका कशाबद्दल आहे तो. तर महाराष्ट्राच्या प्रत्येक महिलांसाठी हे एक आनंदाची बातमी आहे. ज्या गोष्टीची आपल्या महाराष्ट्रातील महिला ही वाट बघत होती, त्या गोष्टीची अगदी काही वेळातच ही घोषणा झालेली आहे. तर ही घोषणा काय आहे आणि त्याचा कुणाला फायदा होणार आहे, कुणाला नुकसान होणार आहे, त्या सर्व गोष्टीची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये नक्की घेणार आहोत. तर चला करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि बाजूचं बेल बटन दाबायला विसरू नका. तर सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांचे अगदी मनापासून स्वागत आहे. थोड्याच वेळात त्यांनी शपथ घेतलेली आहे. तर नवीन महायुती सरकार हे स्थापन झालेलं आहे आणि महायुती स्थापन झाल्यानंतर आपल्याला ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती प्रत्येक महिलाला, त्या गोष्टीची घोषणा त्यांनी आत्ताच्या पत्रकार परिषदेमध्ये केलेली आहे. ही एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे प्रत्येक महिलासाठी, प्रत्येक भगिनीसाठी. आपल्या राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री यांनी एक घोषणा केलेली आहे आता की त्यांना म्हणजे आपल्या जी लाडकी बहीण योजना सुरू आहे त्या संदर्भात बऱ्याचशा महिलांच्या मनामध्ये ही खूप मोठी साशंकता होती की खरंच आपले पैसे वाढून मिळणार का वगैरे, का जे आहे ते पण मिळणार नाहीत. तर या सर्व गोष्टींची माहिती आपले महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आताच्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे. तर ही प्रत्येक महिलांसाठी ही आनंदाची बातमी आहे की त्यांनी कन्फर्म केलेलं आहे. ज्यांनी निवडणुकीपूर्वी जी आश्वासनं दिली होती की आम्ही असं करणार आहे वगैरे वगैरे, त्या गोष्टीची पूर्तता त्यांनी आता या पत्रकार परिषदेमध्ये सांगून दिली आहे. म्हणजे आता महाराष्ट्राच्या प्रत्येक महिला ही आनंदाची बातमी ही असणार आहे. तर आनंदाची बातमी ही आहे की आता यापूर्वी जी 1500 रुपये आपल्या लाडकी बहिणीचे सुरू होते तर प्रत्येक महिन्याला, म्हणजे आतापर्यंत 5 हप्ते हे प्रत्येक महिन्याच्या खात्यात जमा झालेले आहे, ते आता वाढून 2100 रुपये मिळणार आहेत. हे आता कन्फर्म झालेलं आहे. तर ही अतिशय आनंदाची बातमी आपल्या प्रत्येक महिलांसाठी आहे. आतापर्यंत 5 हप्ते म्हणजे 7500 ही रक्कम प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे. आणि उर्वरित म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता आता कदाचित तो एकसाथ येईल असं सुद्धा दिसतं आहे. पण तो केव्हा येईल हे त्यांनी सांगितलं नाही आहे, पण 2100 रुपये येणार आहे हे कन्फर्म आहे. पण त्यासाठी त्यांनी अटसुद्धा घातलेली आहे. ती अट काय आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण तुमच्याकडे तुम्ही जर तुमचं डॉक्युमेंट जर व्यवस्थित दिलं असेल, व्यवस्थित सबमिट केलं असेल, तुम्ही सर्व निकषामध्ये बसलेला असाल तर तुम्हाला घाबरण्याची काही भीती नाही. म्हणजे निवडणुकीच्या आधी आपल्या महाराष्ट्राचे जे तेव्हाचे मुख्यमंत्री होते एकनाथजी शिंदे यांनी सर्वांना ज्यांनी फॉर्म भरले त्या अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये सरसकट रक्कम ही जमा केली होती. पण आता जेव्हा महायुतीचं सरकार आलं आहे तर त्यांनी अशी अट घातलेली असं बोलता ते सहज म्हटले, जे निकषानुसार बाबा तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. पण हे निकष काय असणार आहे ते त्यांनी सांगितलं नाही. पण आपण समजू शकतो त्या म्हणजे फॉर्म भरायच्या वेळेससुद्धा आपण एक असं शपथपत्रसुद्धा लिहून दिलं होती. म्हणजे त्यामध्ये अटीसुद्धा होत्या की तुम्हाला म्हणजे तुमच्या घरी काही असेल वगैरे, 4 व्हीलर असेल किंवा तुम्ही ITR भरत असाल की अजून वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही त्यामध्ये अटी होत्या ना, त्याची पूर्तता कदाचित तुम्ही करत असाल. समजा तुम्ही जर त्यासाठी तुम्ही पात्र असाल, तुम्ही ITR भरत असाल किंवा तुमच्याकडे 4 व्हीलर असाल, एक मोठं म्हणजे काहीतरी सरकारी जॉबवर असाल तुम्ही, तर तुम्हाला त्यावेळेस सहज पैसे येऊन गेले असतील किंवा काहींचे आले, काहींचे मध्येच बंद पडले. तर कदाचित आता ह्यानंतर त्या अर्जाची कदाचित पडताळणीही होऊ शकते असं आपले मुख्यमंत्री हे सहज बोलून गेले. निकषानुसार तुम्हाला आता 2100 रुपये मिळणार आहेत. तर काही महिलांसाठी ही बातमी कदाचित म्हणजे जास्ती होणार असू शकते. पण बऱ्याचशा महिला म्हणजे जवळपास बऱ्याचशा महिला यांसाठी पात्र असणाऱ्या, म्हणजे ज्या पात्र असणाऱ्या त्या लोकांसाठी काही घाबरायची भीती नाही आहे. तर सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे की आता आपल्याला कन्फर्म हे 2100 रुपये तुमच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहे. कदाचित आता मंत्रिमंडळाचा विस्तार हा 10 तारखेला होणार आहे. त्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कदाचित या गोष्टीची घोषणा ही होऊ शकते. कदाचित उद्या परवा म्हणजे केव्हाही या गोष्टीची घोषणा ही होऊ शकते.
त्याआधी जर तुम्हाला थोडीशी काही अडचण असेल तुमच्या फॉर्मविषयी, तर तुम्ही ते नारी शक्ती ॲप आहे त्यामध्ये पाहून तुमचं स्टेटस तुम्ही चेक करू शकता. जर तुमच्या स्टेटसपुढे जर काही प्रॉब्लेम असेल तर तो तुम्हाला सहज हा दिसून येईल. तर त्यामध्ये तुमचा समजा जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तो सॉल्व करू शकता. तर ह्या गोष्टीसाठी तुम्हाला कदाचित आता कमी वेळ असेल, होईल शक्य तितक्या लवकर तुम्ही ते काय असेल पडताळणी करून घ्यावी. म्हणजे तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा हप्तासुद्धा कदाचित 2 हप्ते तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये काही तासामध्ये सुद्धा जमा होऊ शकतात. त्याची कन्फर्म असे डेट किंवा तारीख वगैरे काही सांगितले नाही आहे, पण लवकरात लवकर या गोष्टीची पूर्तता ही आपले नवीन मुख्यमंत्री हे करतील. तर अतिशय आनंदाची बातमी आहे आपल्या प्रत्येक महिलासाठी. ही गोष्ट प्रत्येक महिलाला शेअर करा. प्रत्येक महिलाला नक्कीच शेअर करा. तर चला ह्या व्हिडिओला आपण इथंच थांबूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्कीच करा. जमेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत